यार मी पोलीस भरती करतोय, मला माहित नाही काय वाचायचं आहे. परीक्षा तर तोंडावर आलेली आहे. पोलीस भरती आता कधीही पडेल आणि अजून माझा बेसिकच कंप्लीट नाही. काय वाचू, कोणती पुस्तकं घेऊ? मार्केटमध्ये तर एवढी सारी पुस्तकं आहेत, मलाच समजून झाली की कोणती पुस्तकं त्यातनं वाचायची. माझा स्कोर कसा 85 प्लस होईल, माझा 90 प्लस कसा स्कोर होईल हे मला कळणंच झाले, समजणच झाले. प्रिव्हियस क्वेश्चन वाचतोय त्यामध्ये काही समजून झाले, प्रिव्हियस क्वेश्चन येतात थोडे थोडे येत नाहीत. यावरती काय करायचं आहे, माझा बेसिक कंप्लीट कसा करून घ्यायचा हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कम्प्लिटली सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला पोलीस भरती करायची आहे आणि ते पण 6 महिन्यामध्ये क्रॅक करायचे आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे, कोणती पुस्तकं वापरली पाहिजेत, आपला बेसिक कसा कंप्लीट करायचा आहे आणि बेसिक कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला टेस्टला 80 85 90 मार्क कसे पडतील हे मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, प्रथम आपण पोलीस भरती करण्यासाठी कोणती पुस्तकं वापरली पाहिजेत जेणेकरून आपला बेसिक कंप्लीट होईल. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा जर मराठी व्याकरण, आपल्याला मराठी व्याकरणानुसार घेऊ. मराठी व्याकरणला 25 प्रश्न असतात, 25 मार्काचे मराठी व्याकरण असते. 25 पैकी आपल्याला 24 पडले पाहिजेत तर आपण पोलीस होऊ शकतो. आणि मराठी व्याकरण हा विषय सोपा आहे मित्रांनो, सर्व मुले 25-24 ॲव्हरेजला मार्क पडतात. त्यासाठी काय केलं पाहिजे, कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे मित्रांनो? प्रथम आपण बाळासाहेब शिंदे यांचं मराठी व्याकरण पुस्तक वापरलं पाहिजे. जी नवीन आवृत्ती आहे ती घ्या, ती प्रथम रेफर करा. त्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स लेवलला जर मराठी व्याकरणला प्रॉपर एकही मार्क तुम्हाला घालवायचा नसेल तर मोरा वाळंबे सरांचं तुम्हाला पुस्तक वाचायचं आहे. ही 2 पुस्तकं फिक्स करा मराठी व्याकरणसाठी, मराठी सब्जेक्टसाठी. जर तुम्हाला 25 मार्क येणाऱ्या पोलीस भरतीला घ्यायचे असतील तर मराठी व्याकरणचे परफेक्ट. हे झाल्यानंतर जे बाळासाहेब शिंदेचं मराठी व्याकरण पुस्तक आहे त्यामध्ये बॅक साईडला प्रत्येक टॉपिक झाला की त्याचे जे प्रिव्हियस क्वेश्चन असतात ते दिलेले असतात. ते तुम्हाला तोंडपाठच करून ठेवायचे आहेत, कारण का तेच प्रश्न रिपीट झालेले आहेत. मोरावाळंबे सरांचे पण जे पुस्तक आहे त्यामध्ये स्वाध्याय दिलेले असतात. स्वाध्यायामध्ये ठराविक 10-10 क्वेश्चन दिलेले असतात. त्यातले महत्त्वाचे क्वेश्चन तुम्हाला करून ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीला मराठी व्याकरणचा 24-25 स्कोर येईल, यापैकी मी तुम्हाला हमी देतो. त्यानंतर राहिला प्रश्न मित्रांनो गणितचा. आता गणितसाठी काय करायचं आहे, गणित तर आताची नवीन मुलं आउट ऑफ मार्क घेतात, गणितला आउट ऑफ मार्क घेतात. मग आउट ऑफ मार्क कसे घ्यायचे, क्लास केलाय ना केलाय, सेल्फ स्टडी करतोय आणि गणितला मार्क कसे घेऊ, कोणते पुस्तक घेऊ? तर मित्रांनो, गणित बेसिक पासून तुम्हाला टॉप लेवलचं करायचं असेल 25 पैकी 25 आणि गणित बुद्धिमत्ता 50 पैकी 50 करायची असेल तर तुम्हाला मी सांगणार आहे. तर गणितसाठी काय करायचं आहे मित्रांनो, नितीन महाले सरांचं कोकिळा प्रकाशन पुस्तक हे वापरायचं आहे तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलला गणित शिकवलेलं आहे. तुम्हाला कोणत्या पद्धतीने गणित येते, पोलीस भरतीला आतापर्यंत कसं गणित विचारलेलं आहे आणि ते कसं सॉल्व्ह करायचं आहे आणि शॉर्टकट ट्रिक तुम्हाला कशा आहे त्यामध्ये, ते सर्व तुम्हाला नितीन महाले सरांच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तुम्ही एकदा आवर्जून ते पुस्तक घ्या, रेफर करा, तुमचा गणितला 100% स्कोर वाढेल म्हणजे वाढेल. त्यानंतर राहिलं तुम्हाला गणितला दुसरं रेफर पुस्तक कोणतं करायचं आहे, तर सचिन ढवळे सरांचे गणितचे पुस्तक रेफर करायचे आहे. आत्तापर्यंत जेवढेही पोलीस भरतीला जेवढीही गणितं झालेली आहेत ती सचिन ढवळे सरांच्या गणिताच्या पुस्तकातून रेफर झालेले आहेत मित्रांनो. मी असं म्हणत नाही की सचिन ढवळे सरांच्या पुस्तकातलीच गणितं येतात, पण सचिन ढवळे सरांनी जी मेथड शिकवलेली आहे त्या पुस्तकामधून, त्यामधून तुम्ही कोणतेही गणित जर विचारलं पोलीस भरतीला तुम्हाला तर ते पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 100% तुमचे 25 पैकी 24-25 मार्क तुमचे कुठेही गेलेले नाहीत. झाला प्रश्न हा गणितचा, मराठी व्याकरणचा. त्यानंतर राहिला प्रश्न बुद्धिमत्तेचा. आत्तापर्यंत बुद्धिमत्तेला मुलांना जेवढं मार्क पडले आहेत ते मित्रांनो प्रॅक्टिस केलेलं आहे, प्रॅक्टिसनुसारच मार्क पडतात. गणित बुद्धिमत्ता असा विषय आहे की प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट म्हटलेलं कशासाठी आहे, तर प्रॅक्टिस जेवढी तुम्ही करचीला, दररोज प्रॅक्टिस करचीला बुद्धिमत्तेला, तेवढे तुम्हाला चांगले मार्क पडणार आहेत. तर बुद्धिमत्तेला पुस्तक कोणतं रेफर करायचं आहे जे की येणाऱ्या पोलीस भरतीला तुम्हाला चांगले मार्क पडून जातील, तर अनिल अंकलगी या सरांचं पुस्तक आहे बुद्धिमत्तेला. आत्तापर्यंत भरपूर वर्ष झालं तेच वापरत आलेलं आहे, तर ते पुस्तक एकदम टॉप आहे मित्रांनो, ते तुम्हाला रेफर करायचं आहे जेणेकरून तुम्हाला बुद्धिमत्तेला तुमचा एकही मार्क जाणार नाही. राहिला प्रश्न जीकेसाठी मित्रांनो. जीकेचा साठा तर अखंड आहे, मी म्हणतोय जीकेला अनलिमिटेड, मर्यादाच नाही. जीके कोणतेही विचारतात मित्रांनो. तर जीकेसाठी सोपी साधी पद्धत आहे, तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स करायचं असेल तर सह्याद्री प्रकाशनवाल्यांचा ठोकळा वाचायचा आहे तुम्हाला, तुमचं जीके परफेक्ट झालं म्हणून समजायचं. दुसऱ्या ॲडव्हान्स लेवलला तुम्हाला टॉपला जीके परफेक्टच करायचं आहे तर तुम्हाला तात्याचा ठोकळा वापरायचा आहे. तात्याचा ठोकळा झाल्यानंतर मित्रांनो जीकेसाठी आणखी एक मेथड तुम्हाला सांगतो मी, शॉर्टकट स्ट्रॅटर्जी सांगतो तुम्हाला माझी. तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला, जीकेला आत्तापर्यंत पोलीस भरतीला 2004 पासून 2026 पर्यंत जेवढेही जीकेचे प्रश्न रेफर झालेले आहेत, रिपीटेड झालेले आहेत, ते सर्व प्रश्न तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. डेली तुम्हाला शेड्यूल बनवायचं आहे, त्या शेड्यूलमध्ये जीकेचे प्रश्न रिपीट झालेले प्रश्न वाचून घ्यायचे आहेत जेणेकरून तेच पोलीस भरतीला रिपीटेड होतात मित्रांनो. आणि ते कोणत्या पुस्तकातून वाचून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही जम्बो वापरू शकता. जम्बोमध्ये भरपूर साठा दिलेला आहे तुम्हाला जीकेचा. तुम्ही कोणतेही पुस्तक रेफर करा,
त्यामध्ये जर तुम्हाला करेक्शन वाटलं तर ते पुस्तक बाजूला ठेवायचं, कारण का आपला अभ्यास त्यामुळे माइंड डिस्टर्ब आपलं होते मित्रांनो. आपण अभ्यास केलेला असतो, आपण सर्व बेसिक कंप्लीट केलेलं असतं आणि आपण कन्फ्यूज होऊन जातो की एखादा प्रश्न चुकीचा आहे आणि याने ऑप्शनच चुकीचं दिलं आणि मी ह्याच्यामध्ये काय वाचू, माझा अभ्यास कमी आहे का या पुस्तकामध्ये चुकलेला आहे. आपण पहिल्यांदा करत असतो आणि आपल्याला माहीत नसतं. त्यासाठी एक महत्त्वाचं ही चूक करायची की बाबा आपल्याला त्यामध्ये चुकीचं वाटतंय तर ते पुस्तक सरळ साईडला ठेवायचं आणि चांगलं पुस्तक रेफर करायला घ्यायचं. सिली मिस्टेक असतात पुस्तकामध्ये, नाही असं नाही, पण जास्त असतील तर ते पुस्तक वाचण्यासाठी तुम्ही अवॉइड करा, माझा सल्ला आहे मित्रांनो. आता झाली गोष्ट चालू घडामोडीसाठी. चालू घडामोडीसाठी आपल्याला जास्त वेळ द्यायचा नाही मित्रांनो. दिवसातून तुम्हाला 25-30 मिनिटे पुरेशी झाली तर चालू घडामोडी कोणाचे रेफर करावेत, तर चालू घडामोडी सध्या ट्रेंडमध्ये असणारे देवा जाधव सरांचा चालू घडामोडी तुम्हाला रेफर करायचं आहे. चांगल्या पद्धतीने महत्त्वाचे मुद्दे ते शिकवतात, ते तुम्हाला रेफर करायचे आहेत. 1 नंबर टॉप आहे. त्यानंतर दुसरा जर ॲडव्हान्स लेवलला तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे 2 नंबरला, तर विठ्ठल बडे सरांचं तुम्हाला चालू घडामोडी वापरायचं आहे. ते पण सुटसुटीत पद्धतीने पोलीस वरती तुम्हाला काय विचारू शकतात यावरती मुद्द्यावरती तुम्हाला स्पष्टीकरण व चांगल्या ठळक ह्याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी सर दिलेले असते, ते तुम्हाला रेफर करायचं आहे मित्रांनो. आता तुम्हाला मी ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. तर मराठी व्याकरण पुस्तक घेतलं तुम्ही बाळासाहेब शिंदेचं, त्यामध्ये कोणते टॉपिकला ॲव्हरेज पॉईंट आहे, म्हणजे कोणते टॉपिक तुम्हाला वाचायचे आहेत जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क पडतील. तर कोणते टॉपिक तुम्हाला वाचायचे आहेत, त्यामध्ये तुम्हाला काळ हा टॉपिक वाचायचा आहे, प्रयोग हा टॉपिक वाचायचा आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, हे सर्व टॉपिक तुम्हाला वाचायचं आहेत. समास आणि अलंकार हा पण टॉपिक तुम्हाला वाचायचा आहे मित्रांनो. हे ॲव्हरेज आपल्याला देऊन जातात परीक्षेला, येणाऱ्या परीक्षेला. दुसरं, प्रथम जो वर्ण टॉपिक आहे तो तुम्हाला तोंडपाठ करायचा आहे येणाऱ्या पोलीस भरतीला आणि आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरतीला. त्यामध्ये टॉपिकमध्ये 2, 3, 4 प्रश्न रिपीट झालेले आहेत. तुम्ही जे प्रिव्हियस क्वेश्चन पोलीस भरतीचे झालेले पाहशील त्यावेळी तुम्हाला समजून जाईल की मराठी व्याकरणमध्ये कोणते टॉपिक आणि कोणत्या टॉपिकवरील प्रश्न रिपीटेड झालेले आहेत. राहिला प्रश्न तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचा. तर गणितमध्ये मित्रांनो तुम्हाला सरासरीवरील प्रश्न सर्व टाईप तुम्हाला रिव्हिजन मारायचं आहे. त्यानंतर राहिला तुमचा नफा तोटा, त्यावरतील टाईप सर्व रिव्हिजन मारायचे आहेत. रेल्वेची कामकाळ वेग या टॉपिकवरील सर्व गणिते तुम्हाला रेफर करायचे आहेत मित्रांनो. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. अशी काही गणित आहेत की रेफर करायचे आहेत जे रिपीट झालेले आहेत आणि 1-2 क्वेश्चन ते असतातच, जसे की रांगेवरील प्रश्न असतात, ते पण तुम्हाला रेफर करायचे आहेत. ते पण प्रश्न रिपीट होतात मित्रांनो. राहिला प्रश्न बुद्धिमत्तेचा मित्रांनो. तर बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे जास्तीत जास्त, तर घड्याळवरील गणित तुम्हाला बुद्धिमत्तेवरील मार्क देऊन जातात. घड्याळ प्लस तुमचं मित्रांनो नातेसंबंध हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि दिशा. 3 टॉपिकवरील हमखास 100% पोलीस भरतीला प्रश्न विचारलेले असतात. तर ते 3 टॉपिक तुम्हाला क्लिअर गोष्टी करून टाकायच्या आहेत आणि त्या 2 पुस्तकांमधून तुमचे हे 2 टॉपिक क्लिअर होऊन जातील मित्रांनो. JK साठी सह्याद्री प्रकाशनमध्ये तुम्हाला जर वाचायचं झालं तर JK साठी मित्रांनो पहिला महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचे सामान्य ज्ञान सर्व तुमचं क्लिअर झालं पाहिजे. मग तुम्ही जगाला हात घाला. महत्त्वाचं काय, तुम्हाला तुमचा जिल्हा करा. जिल्हा झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचं सामान्य ज्ञान जेवढं असेल ते करा आणि ते सर्व तुम्हाला सह्याद्री प्रकाशनमध्ये आणि तथ्याच्या ठोकळ्यामध्ये पोलीस भरती रिलेटेड सर्व जेवढं आहे ते सर्व तुम्हाला परिपूर्ण दिलेलं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर हे झालं तुमचं अभ्यास करण्याचं शेड्यूल, म्हणजे अभ्यासला कोणती पुस्तके वापरायची. बरं, आता मी तुम्हाला सांगत आहे अभ्यासाची स्ट्रॅटर्जी, की अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा आहे. तर मित्रांनो, अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा आहे हे तुम्हाला मी स्ट्रॅटर्जी सांगत आहे. तर अभ्यास करण्यासाठी एक सोपी पद्धती आहे मित्रांनो. 1-4-7चा रूल तुम्हाला फॉलो करायचा आहे. आता 1-4-7चा रूल काय आहे हे तुम्हाला मी सांगणारच आहे. 1-4-7 म्हणजे काय, जर तुम्ही पहिल्या दिवशी जे वाचताय ते तुम्हाला 4थ्या दिवशी रेफर करायचं आहे आणि 4थ्या दिवशी जे वाचताय ते तुम्हाला 7व्या दिवशी रेफर करायचं आहे आणि हेच शेड्यूल तुम्हाला फॉलो करायचं आहे. दिवसातून तुम्हाला मराठी व्याकरणला 2 तास द्यायचे आहेत. गणितसाठी तुम्हाला 2 तास द्यायचे आहेत. बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला 1 तास द्यायचा आहे. चालू घडामोडीसाठी तुम्हाला अर्धा तास द्यायचा आहे मित्रांनो. तुम्हाला काय असं मी म्हणत नाही की 24 तास अभ्यासलाच बसा. जेवढे मी सांगलेले तास तुम्हाला तेवढा जर तुम्ही परफेक्ट अभ्यास केला असा तर तुम्हाला 6 महिन्यामध्ये पोलीस भरती क्रॅक करण्यापासून कोणीही रोखणार नाही. तुम्ही बाप माणूस म्हणून जाणार पोलीस भरतीसाठी मित्रांनो. राहिलेल्या वेळेत काय करायचं आहे मित्रांनो, तर राहिलेल्या वेळेत प्रिव्हियस क्वेश्चन जे पोलीस भरतीचे आहेत ते रेफर करायचे आहेत मित्रांनो. टाइम मॅनेजमेंट पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट का म्हणतो मी, तर
पेपर ज्यावेळी तुम्ही सोडवताय आणि शेवटची 10 मिनिटं राहतात त्यावेळी विद्यार्थी खूप गोंधळून जातो की आता ह्या 10 मिनिटामध्ये माझे खूप गोल करायचे आहेत आणि मी काय करू, माझे एवढे क्वेश्चन आहेत, आणि त्यामध्ये तुम्ही खूप सारे सिली मिस्टेक करतात आणि वेटिंगला राहून जातात. तर ते करायचं नसेल तर मित्रांनो, तुम्हाला डेली एक क्वेश्चन पेपर OMR सीटवर टाइम लावून सोडवायचा आहे. भले तुम्हाला 85 मार्क पडू द्यात, 80 पडू द्यात, 90 पडू द्यात, हे डेली तुम्हाला रुटीन केलंच पाहिजे मित्रांनो. जो मी तुम्हाला सांगितलेला अभ्यास 2 तास, 2 तास, 1 तास आणि बाकीचे 20-25 मिनटं, आणि त्यानंतर तुमचा पेपर झालाच पाहिजे. तुम्ही 6 महिन्यामध्ये नक्कीच तुमच्या अंगावरती खाकी वर्दी असणार मित्रांनो. आणि कुणाला काही शंका असतील मित्रांनो या स्ट्रॅटेजीबद्दल, कुणाला काही प्लॅन सेपरेट हवा असेल, तुमच्या कामातून तुम्हाला प्लॅन बनवायचा असेल, तर नक्कीच तुम्ही माझ्याशी बोलू शकता. कमेंट करा, मी तुम्हाला पर्सनली गायडन्स देतो की अभ्यास कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा मित्रांनो. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल मित्रांनो, तर आपल्या चॅनेलला लाईक करायचा, हा व्हिडिओ इतर मित्रांना, भरपूर साऱ्या मित्रांना शेअर करायचा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. पुन्हा अशाच माहितीमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद.